नमस्कार, मी विक्रम गायकवाड म्हणजे छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील डॉक्टर शुभंकर देवचाके। आज आमच्या मालिकेला 600 भाग पूर्ण झाले। जवळपास 2 वर्ष आम्ही ही मालिका करतोय। पहिले 1 वर्ष आम्ही देवगडात केलं, आता पुढचं 1 वर्ष आम्ही मुंबईत करतोय। खूप मस्त वाटतंय आणि बऱ्याचदा एवढे एपिसोड्स झाल्यानंतर मालिकेमध्ये तोच-तोचपणा आल्यासारखं वाटतं। पण आम्ही पहिलं 1 वर्ष लहान मुलांबरोबर शूट केलं, त्यानंतर लीप घेऊन मोठ्या मुलांबरोबर आता शूट करतोय। हा अख्खा प्रवास फार मजेशीर होता। आणि नमस्कार, मी विजया बाबर म्हणजेच छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेतली तुमच्या सगळ्यांची लाडकी वयो। मंडळींनो, आमच्या मालिकेचे आज 600 भाग पूर्ण होतात। मला खूप खूप कमाल वाटतंय। म्हणजे 600 भाग ना खूप असतात असं फील होतं की कालच आमची सिरियल सुरू झाली आहे। पण बघता बघता 600 भागांचा टप्पा आम्ही पार केला आणि मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय आणि इथून पुढेही तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि आमच्या 600 भागांचे 6000 भाग होत्यात। नमस्कार गाईज, मी ऋषा गायकवाड म्हणजे छोट्या बयोची मोठी स्वप्न मधली तुमची इरा आणि आज आम्ही 600 एपिसोड्स कंप्लीट करतोय। हा क्षण ॲब्सोल्युटली अविस्मरणीय आहे आणि खूप ग्रेटफुल वाटतंय की तुम्ही आमच्या मालिकेला इतकं प्रेम दिलंय आणि ॲब्सोल्युटली आज भारी पण वाटतंय कारण की आमचे जे चिंटे व्हर्जन्स होते ते आज आमच्याकडे आलेत। सो फायनली मीटिंग समबडी हू क्रिएटेड माय ओन कॅरेक्टर इज अमेझिंग आणि खूप भारी वाटतंय, ग्रेटफुल वाटतंय आणि अशीच मेहनत करत राहायची। आणि हाय हॅलो, मी रुची नेनक, म्हणजे ओळखतच सगळे मला छोटी बय म्हणून, हो ना। तर आमची गेल्या वर्षी 6 ऑगस्ट म्हणजे बर्थडे दिवसांचं शूटिंग चालू झालेलं। आता 2 वर्ष झाली आणि 2 वर्षानंतर 1 वर्ष आम्ही शूट केलं आणि 1 वर्षानंतर आम्ही इथे आलो, तर खूप आनंद होतो। आणि आता 600 एपिसोड पूर्ण होत आहेत। 300 लिपच्या आधीचे आहेत आणि 300 लिप घेतल्यानंतरचे आहेत। तर सगळ्यांचंच खूप स्ट्रगल आहे यामागे, तर थँक्यू सो मच। आणि खूप आनंद होतोय की एवढ्या स्ट्रगल नंतर आमचे 600 एपिसोड पूर्ण होत आहेत आणि इतक्या दिवसानंतर आमच्या सगळ्याच मोठ्या ऍक्ट्रेसना आम्हाला भेटायला मिळतंय, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत। तर थँक्यू सो मच सोनी मराठी, छोट्या बयोची मोठी स्वप्नाची पूर्ण टीम, थँक्यू। सो मच सोनी मराठी, तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली आणि मुळाक्षर प्रोडक्शन्स। स्टार्टिंगला थोडंसं भीती वाटली होती, खूप भीती वाटली होती कारण भाषा वेगळी होती आणि ऑलरेडी शो खूप उंचावरती होता। सो ते पुढे न्यायची जबाबदारी खूपच मोठी होती, पण मला वाटतं सगळ्यांच्याच सपोर्टमुळे